काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीनं उमेदवार म्हणून आमदार भाऊसाहेब कांबळेंची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता शिवसेनेनंही शिर्डी लोकसभेसाठी विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनाच पुन्हा संधी दिली असून मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेल्या यादीत खासदार लोखंडे यांचं नाव जाहीर करण्यात आले। लोखंडे यांना उमेदवारी मिळते की नाही याबाबत मध्यंतरी शिवसैनिकांमध्ये चर्चा सुरू होती, मात्र पक्षानं पुन्हा लोखंडेंनाच संधी दिली आहे। दरम्यान उमेदवारी जाहीर होताच लोखंडे समर्थकांनी शिर्डी शिवालय येथे फटाके वाजवून जल्लोष केला। यावेळी बोलताना खासदार लोखंडे म्हणाले की 2014 पासूनच्या कामाची पावती मिळाली असल्याचं सांगत शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या टेलपर्यंत पाणी देण्यासह 2005च्या कायद्यात दुरुस्ती करून समुद्राला वाहणारं पाणी वापरात आणण्यासाठी काम करू, अशी ग्वाही यावेळी विद्यमान खासदार तथा सेना भाजपचे युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी दिली। या ठिकाणी आमचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी शिवसेनेच्या वतीने आज शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये माझी उमेदवारी जाहीर केली आणि त्यानंतर मी साईबाबांचं दर्शन घेऊन या ठिकाणी प्रचाराला शुभारंभ करण्याची भूमिका माझी आहे। गेल्या 2014 पासून जे कामाची पावती या ठिकाणी पक्षप्रमुख उद्धव साहेब आणि सर्व कार्यकर्त्यांनी मिळून उमेदवारी दिलेली आहे आणि भविष्य काळामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे जी कामं आहेत, ज्या पाण्याचं टेलपर्यंत पाणी घेऊन जाण्याचा खासदार म्हणून माझी भूमिका राहणार आहे आणि 2005च्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून समुद्राला जाणारं पाणी 60 TMC पाणी या नगर जिल्ह्यामध्ये, नाशिकमध्ये आणि मराठवाड्यामध्ये आणण्याची भूमिका माझी राहणार आहे आणि ते पाणी आलं तर 2005च्या कायद्यानुसार 11 TMC पाणी मराठवाड्याला गेल्यामुळे आज टेलपर्यंत पाणी शेतकऱ्याला अडचणी होत आहे, त्या सोडवण्याचा खासदार म्हणून माझा प्रयत्न राहणार। या ठिकाणी या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांना हमीभाव मिळेल, शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये कशी वाढ होणार, त्यामुळे 2014 ते 2019मध्ये ज्या देशामध्ये 24 कंपन्यापेक्षा या ठिकाणी 8 कंपन्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये मंजूर केल्या आणि त्याचं उत्पन्नाच्या ह्याच्यामध्ये उत्पन्न काढून शेतकऱ्यांना ग्रेडिंग पॅकिंगच्या रूपाने या ठिकाणी कृषी सेवा केंद्राच्या रूपाने सेंद्रिय शेतीच्या पॅकिंगच्या रूपाने या ठिकाणी चांगला भाव या ठिकाणी देण्याचा खासदार म्हणून माझा प्रयत्न राहणार आहे। दुसरी गोष्ट ह्या पाण्याचा हा मतदारसंघ शेतीवर अवलंबून असल्यामुळे ब्रिटिशांनी न्याय दिला आणि आपल्या सरकारने हा न्याय घालवला, म्हणून टेलपर्यंत पाणी घेऊन जाण्याचे हे अकोला असेल, संगमनेर असेल, कोपरगाव असेल, राहता असेल, श्रीरामपूर असेल किंवा ह्या भागामध्ये नेवासा तालुका असेल, ह्यांना पाणी देण्याची भूमिका माझी खासदार म्हणून राहणार आहे आणि या ठिकाणी खास करून ह्या कृषी प्रोड्युसर कंपन्या असतील, निलोंडेच्या लाभ क्षेत्राचे 182 गावं असतील, या ठिकाणी साई खेमानंद मेडिकल फॅसिलिटीज सेंटर टोल फ्रीच्या नावाच्या रूपाने असेल, रस्त्याचा विषय असेल, रेल्वेचा प्रश्न असेल, ह्या प्रश्न सोडण्याची भूमिका माझी राहिलेली आहे आणि खास करून शिर्डीमध्ये साईबाबांचे जे कायमस्वरूपी कर्मचारी होते हे 5,500 कर्मचाऱ्याला न्याय भूमिका देण्याची भूमिका राहिलेली आहे आणि म्हणून ह्या केंद्राकडे ज्या मागण्या होत्या, खास करून धनगर आरक्षणाचा मुद्दा असेल, त्या निलोंडेचा प्रश्न असेल, कृषी प्रोड्युसर कंपन्या असतील, रेल्वेचा प्रश्न असेल, नॅशनल हायवे असतील, हे काम करण्याचं खासदार म्हणून गेल्या 2014 पासून 19 पर्यंत केलं आणि राहिलेले कामं 19 ते 24 पर्यंत हे पूर्ण करण्याची खासदार म्हणून माझी भूमिका राहणार। सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानं लोखंडेंचा मार्ग सुखकर झाला असून आमदार कांबळे यांना काँग्रेस गटबाजीचा फटका बसण्याची चिन्ह आहेत। त्यातच माजी खासदार वागचौरेंची भूमिका स्पष्ट न झाल्यानं ही निवडणूक दुरंगी होते की तिरंगी हेही आणखी गुलदस्त्यात आहे। खासदार लोखंडे यांना मागील वेळी अवघे 17 दिवस प्रचारासाठी मिळाले होते, तरीही ते विजयी झाले। मात्र आता पुरेसा वेळ लोखंडेंपुढे असून शिर्डी मतदारसंघातली जनता त्यांना पुन्हा स्वीकारणार का, की गेल्या 2 टर्मप्रमाणे वेगवेगळे चेहरे खासदार म्हणून निवडल्याप्रमाणे तिसराच नवा चेहरा निवडणार का, हे येत्या 23 मेच्या निकालातूनच स्पष्ट होणार आहे। कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, एस्टन मीडिया, शिर्डी।